नमस्कार. आज हे आपलं दुसरी भेटगाठ होती आहे आणि मी मागे पहिल्या वेळेला सांगितलं होतं तसंच सांगते पुन्हा की समजा तुम्हाला कधीही वाटलं की मला थांबवून तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे तर नक्की विचारा. त्याच्याने थोडासा संवादात्मक हा विषय मांडला जाऊ शकतो. एकटी मीच बोलत राहिले तर मला कळत नाही की तुम्हाला किती आवडतं आहे किंवा किती त्याच्यामध्ये काही मध्येच काही वेगळं विचारावं असं वाटत असेल तर नक्की तुम्ही मला थांबवू शकता. आज आपला विषय थोडा अगदी वेगळा असा आहे की लक्ष्मी आणि अलक्ष्मी. तर त्या विषयामुळे प्रत्येकीला थोडंसं कुतूहल असेल, पण अलक्ष्मी हे नाव आपल्याला अपरिचित नाही आहे. म्हणजे हा शब्द किंवा आपल्याकडे अलक्ष्मी हा शब्द पुष्कळ वेळेला वापरला जातो. कुठे ना कुठेतरी आपल्या वाचनात हा शब्द आलेला असतो. त्यामुळे तो शब्द अजिबात अपरिचित अशातला भाग नाही आहे. पण त्याची संकल्पना काय आहे हा मी इथे विषय मांडणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या देशाचं स्वप्न काय आहे असं विचारलं किंवा आज आपल्या देशातलं सगळं राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, देशाची पहिली प्राथमिकता, पहिली प्रायोरिटी काय आहे असं विचारलं तर सगळ्यांना एक सांगता येईल की आपला देश जगातल्या सगळ्यात श्रीमंत 5 देशांमध्ये म्हणजे 5व्या नंबरवर आपला देश आणून ठेवायचा. आत्ता 11व्या नंबरवर आहे आणि आधी तो कधीतरी 170व्या वगैरे नंबरवर होता. तर हे आपल्या देशाचं आजचं स्वप्न आहे. आणि आपणही सगळेजणं हे स्वप्न ऐकल्यानंतर आपण विचार करतो की वा म्हणजे याच्यात इतकं चांगलं दुसरं काहीच असू शकत नाही, कारण पैसा किंवा श्रीमंती हे नको कोणाला आहे. पण गंमत अशी आहे की एका गोष्टीची आपण कुठेतरी गल्लत करतो आणि ती कुठे करतो तर आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृती. आणि मला असं वाटतं की भारतीय संस्कृती आणि जगातले इतर कुठलीही संस्कृती असे 2 आपल्याला भेद करता येतील की बाकी सगळं जग एकीकडे आणि भारतातली संस्कृती एकीकडे. तर ह्या दोघांमधला खरा जो फरक आहे तो कुठे निर्माण होतो तर इतर कुठल्याही देशाला, म्हणजे चीनसारखा एक देश कदाचित सोडला तर इतर कुठल्याही देशाला एवढ्या हजारो वर्षांची एक जी परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे तशी त्या देशांना नाही. म्हणजे भूभाग ह्या नात्याने ते देश अस्तित्वात होते का नव्हते तर नक्की होते. जो ग्रीस म्हणून आपण आज ओळखतो तोच ग्रीस 10,000 वर्षांपूर्वीही तो भूभाग होताच. त्याला कदाचित ग्रीस हे नाव नसेल पण तिथे लोक राहत होतेच. मुद्दा काय आहे की एक सभ्यता किंवा एक संस्कृती म्हणून ते किती प्रगत झाले, कुठपर्यंत पोचले आणि जिथे ते पोचले तिथे ते टिकून राहिले का त्यांची घसरण झाली का ते पूर्णपणे संपून गेले. तर इतर सगळ्या जगातल्या सगळ्या देशांमध्ये भारत आणि चीन हे 2 देश जर सोडले तर आपण असं बघतो की तिथे ज्या काही प्रचंड उलथापालथी झाल्या त्यामध्ये संस्कृती म्हणून जी काही त्यांची होती ती सगळी नष्ट झाली. किंवा ती जसं आता आपण म्हणतो की ग्रीक संस्कृती, तर ग्रीक संस्कृती ही आत्ता त्यांच्या वाङ्मयामधून आपल्याला फक्त जाणवते किंवा आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पण प्रत्यक्ष ती संस्कृती आचरणात आणणारा समाज आहे का ह्याचं उत्तर नाही असंच आहे. भारतामध्ये मात्र स्थिती वेगळी आहे. भारतामध्ये आपण जर का असं म्हटलं की महाभारत साधारण 5,000 वर्ष पूर्वीचं होतं
रामायण 7,000 वर्षापूर्वीचं होतं, वेद वाङ्मय 10,000 वर्षापूर्वीचं होतं. तर त्यामधल्या ज्या काही परंपरा आहेत, त्यामधलं जे काही वाङ्मय आहे, त्यामधल्या ज्या काही मान्यता आहेत, जे काही सिद्धांत आहेत, त्यातलं बरंचसं काही आजही आपल्याला आपल्याजवळ आज संचित म्हणून उपलब्ध आहे. त्यामुळे ही जी काही सांस्कृतिक जडणघडण त्या काळात झाली, ती अजूनही आपल्याकडे एक कंटिन्युअस असा तिचा एक आपल्याला वाटचाल दिसून येते. आता कोणी कदाचित म्हणेल की छे वेद काही 10,000 वर्ष इतके जुने नव्हते. ठीक आहे, हरकत नाही. ते 10,000 वर्ष जुने नव्हते तर कदाचित 2,000 वर्ष जुने असतील, पण तितकी जुनी परंपरासुद्धा जगातल्या इतर कोणालाही आज उपलब्ध नाही. हा भारताचा एक मोठा विशेष. दुसरा जो विशेष की ज्याच्याकडे आपण कायमपणे दुर्लक्ष करत असतो, तो हा की कित्येक विषयांमध्ये आपल्याकडला समाज हा अतिशय प्रगत होता. मग तो विषय खगोलशास्त्र असेल, तो विषय अस्त्रनिर्मिती, शस्त्रास्त्र निर्मितीचा असेल, तो विषय धातुविज्ञानाचा असेल, तो विषय व्याकरणाचा असेल, असे कित्येक आयुर्वेदाचा असेल, तर असे कित्येक विषय वेगवेगळे ह्या जगातले अतिशय वेगळे वेगळे प्रकारचे विषय हे आपल्याकडल्या जे काही त्या काळातले समाजधुरीण होते किंवा विद्वान होते त्यांनी ते विषय हाताळलेले आहेत. अगदी राजनीती, समाजशास्त्र हे विषयसुद्धा त्या लोकांनी हाताळलेले आहेत आणि ते आपल्याला आपल्या वाङ्मयातून त्याची झलक दिसून येऊ शकते. पण एक गेल्या 200 वर्षामध्ये ब्रिटिशांच्या काळात एक अशा प्रकारचा पगडा आपल्या मनावर बसला की हे जे काही आपण आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती म्हणून जी म्हणतो, ती खरी संस्कृती नव्हतीच किंवा ती काल्पनिक, त्यातल्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक होत्या किंवा त्या काल्पनिक नसल्या तरी त्या अयोग्य होत्या, त्या अयोग्य नसल्या तरी आता त्या अयोग्य आहेत, इत्यादी इत्यादी. आणि त्या बऱ्याच इररिलेव्हंट तर आहेतच, म्हणजे अप्रस्तुत आहेत आत्ता, अयोग्यही आहेत, आणि पुन्हा त्या बऱ्याचशा काय आपण म्हणू त्याच्यामध्ये थोडंसं सत्ताकारण होतं, राजकारण होतं आणि त्यामुळे भेदाभेद होते, भेदभाव होते, जाती विद्वेष होता, वर्णविद्वेष होता, असं सगळं. आणि ह्या सगळ्याच्या मागे अजून एक गोष्ट आहे की हे फक्त इंग्रजांमुळे आपल्या देशात असं घडलं असं म्हणणं चुकीचं होईल. जर आपण जगाचा इतिहास बघितला तर गेल्या 300 वर्ष एवढाच फक्त जर इतिहास आपण जगाचा बघितला तर गेल्या 300 वर्षात घडलेली जी सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे औद्योगिक क्रांती. आणि त्या औद्योगिक क्रांतीमध्ये जी पूर्वापार चालत आलेली जी पद्धत होती, विशेषतः जे कामगार वर्ग जो आहे की ज्या कामगार वर्ग म्हणजे जो ॲक्च्युअली गोष्टी घडवून देणारा वर्ग होता, म्हणजे कुंभार असतील, लोहार असतील, सुतार असतील, तर ह्या वर्गाचं काम औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी कसं चालत असे, तर मला हा एक पेला तयार करायचा आहे, तर कोणीतरी जो लोहार असेल तो ह्याच्यासाठी लोखंड किंवा जो काही धातू आहे तो वितळवून तो ह्याच्या मुशीत घालून तो एक पेला काढणार, मग त्याला घासून पुसून, म्हणजे ते एकेका वस्तूवर त्या कारागिराला काम करावं लागत असे. औद्योगिकरण आल्यानंतर मशीननी त्या गोष्टींची निर्मिती जेव्हा सुरू झाली तेव्हा एक मशीन एकाच प्रकारचे 100 गोष्टी एका पाठोपाठ एक करू शकतो म्हटल्यावर जे कामगार होते, जे पूर्वी हाताने प्रत्येक गोष्ट करत होते, त्या कामगारांचं एकूण आयुष्य जे आहे ते संपूर्णपणे पालटून गेलं. आणि त्यांच्या व्यवसायाला आता कुठेही कोणी विचारेन असं झालं, कारण ते कोणाला परवडणारं नव्हतं.
आणि मशीन वापरण्यासाठी पुन्हा श्रमिक लागत होते, म्हणजे वर्कर्स लागत होते. तेव्हा ह्या सगळ्यांना, ज्यांना आता त्यांचं नेहमीचा रोजगार संपला, आता ते बेरोजगार आहेत आणि तिकडे गरज आहे म्हटल्यावर त्या सगळ्यांना यांत्रिकीकरण जे झालं युरोपामध्ये, त्याच्यात त्या सगळ्यांना सामावून घेतलं गेलं. आणि ते करत असताना जे उद्योजक म्हणून ज्याला आपण म्हणतो, की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पैशाची, ज्यांनी मशिनरी उभी केली, ज्यांनी एखादं प्रोडक्शनचा एक इंडस्ट्री उभी केली, त्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक त्याच्यामध्ये गुंतवणूक गरजेची होती. आणि त्या गुंतवणुकीच्या पोटी ह्या कामगारांना मात्र त्यांनी फारसा काही, म्हणजे त्यांची परिस्थिती नसेल किंवा काही आपण म्हणू, परंतु कामगारांचं अतिशय मोठ्या प्रमाणावर शोषण हे त्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ज्या काळी आलं, त्या म्हणजे 17व्या आणि 18व्या शतकात फार प्रचंड प्रमाणावर कामगारांचं शोषण तिथे सुरू झालं. आणि या शोषणाला पर्याय किंवा या शोषणाला उत्तर म्हणून सशस्त्र क्रांतीची भाषा ही हेगेल किंवा कार्ल मार्क्ससारखे लोक करू शकले. आणि ते तत्त्वज्ञान पुढे 19व्या शतकात सगळ्या जगभर, 19व्या आणि 20व्या शतकात सगळ्या जगभर ते तत्त्वज्ञान हे अतिशय ज्याला आपण म्हणू की डायनॅमिक, गतिशील, आधुनिक आणि मुख्य म्हणजे सगळ्या पीडित, दलित, दुःखित, शापित लोकांच्या सगळ्या कष्टांना निवारण करू शकेल असं रामबाण औषध, अशा पद्धतीने कम्युनिझमची थिअरी ही जवळजवळ सगळ्या जगभर ती मान्य झाली. आणि त्या काळात म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकात जर भारताची काय अवस्था होती असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपणही वेगळ्या अर्थाने दुःखित, पीडित, शोषित, दलित असेच होतो. म्हणजे जर आपण आत्ता नुकतंच एक जर्मन विद्यापीठात एक त्यांनी रिसर्च पेपर प्रकाशित केला, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की 0व्या शतकापासून तर 17व्या शतकापर्यंत म्हणजे 1700 AD पर्यंत जे काही जागतिक समृद्धी किंवा जागतिक GDP ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये भारताचा वाटा 33% होता, म्हणजे 1/3. तो 1700 पासून तर 1947 एवढ्या 200-250 वर्षाच्या कालावधीत तो 33%वरून 5%वर आला. आणि आता तो हळूहळू वाढत 5%वरून 8-8.5 असा आलेला आहे. म्हणजे तेवढ्या 250 वर्षाच्या काळात जे मोठ्या प्रमाणावर शोषण इथे झालं त्याचं एक हे रिफ्लेक्शन आहे की भारताचं कंट्रीब्युशन GDPमध्ये 33%वरून 5%वर येतं. म्हणजे इथली संपत्ती किती लुटून नेली असेल ब्रिटिशांनी, आणि ते करत असताना इथे किती अत्याचार किंवा शोषण केलं असेल त्याचा आपल्याला अंदाज येतो. तर अशा ह्या शोषित मनस्थितीतल्या देशाला सुद्धा कम्युनिझमचं आकर्षण वाटलं नसेल तर नवल आहे. आणि म्हणून आपण बघतो की आपले जे स्वातंत्र्यवीर आपण ज्यांना म्हणतो, मग ते भगतसिंग असेल, चंद्रशेखर आझाद असेल, सुभाषचंद्र बोस असतील, परंतु या सगळ्यांवर सुद्धा नेहरू असतील आणि काही प्रमाणात गांधीजी आणि सरदार पटेल असतील, ह्या सगळ्यांच्या मनावर कम्युनिझमचा विलक्षण पगडा होता. मग जेव्हा असे अगदी स्वातंत्र्याचा विचार करणारे जे खंदे लढवय्ये त्यांच्याही मनामध्ये जेव्हा हा विचार होता किंवा तेही प्रभावित झाले होते, तर जे आपल्याकडले ज्यांना आपण अकॅडमिक वर्ल्ड म्हणू शकतो, शिक्षणतज्ज्ञ जे होते, की ज्या शिक्षणतज्ज्ञांना 1700व्या शतकापासूनच, म्हणजे इथे इंग्रज आले 1757मध्ये आणि साधारण
1790पासून त्यांनी इथली शैक्षणिक परिस्थिती किंवा शैक्षणिक परंपरा इथल्या बदलायला आणि इंग्रजी शिक्षण आणायला सुरुवात केली आणि 1840मध्ये संपूर्ण भारतभर ज्याला त्यांनी युनिव्हर्सल एज्युकेशन असं नाव दिलं ते त्यांनी भारतभर लागू केलं होतं. तर त्या शिक्षण पद्धतीमध्ये असं एकदम व्यवस्थितपणे मांडण्यात आलं होतं की तुम्ही इंग्रजी शिक्षण घेतलं तर आणि इंग्रजांच्या पद्धतीचं शिक्षण घेतलं तर आणि इंग्रजी मानसिकतेतून शिक्षण घेतलं तर तुम्हाला शासकीय मानसन्मान, शासकीय नोकऱ्या, शासकीय प्रतिष्ठा, शासकीय पैसा हे सगळं मिळू शकतं. पण ब्रिटिश मानसिकता बाजूला ठेवून तुम्ही तुमची काहीतरी भारतीय म्हणून काहीतरी चालवू प्रयत्न केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला राहावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्यांचा जेव्हा मी विचार करते तेव्हा एक सावरकर जर सोडले तर मला असं दुसरा कोणीही नेता दिसत नाही की ज्याच्यावर कम्युनिझमचा पगडा नव्हता. आणि त्यामुळे आपले जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आपले विद्वान होऊन गेले त्यांच्यावर देखील ह्या नवीन गोष्टींचा, मग त्याच्यामध्ये नुसतं कम्युनिझम नव्हती तर आधुनिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानापाठोपाठ ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो, म्हणजे समाजाशी निगडीत जे इतर शास्त्र आहेत, मग त्याच्यामध्ये समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इकॉनॉमिक्स असेल, अर्थशास्त्र असेल, फिलॉसॉफी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, जे ह्या सगळ्यांना ह्युमॅनिटीज असं एक एकत्र नाव आहे. आणि ह्याच्यापासून वेगळी जी ब्रांच आहेत त्याला सायन्स असं म्हणतो आपण, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, जिओलॉजी वगैरे वगैरे. तर ह्युमॅनिटीजमध्ये देखील जे काही ब्रिटिशांनी किंवा युरोपियन देशांमध्ये जे काही गेल्या 300 वर्षामध्ये लिहिलं गेलं तेच खरं त्याच्या आधीचं जे काही लिहिलेलं असेल ते सगळं काल्पनिक किंवा पुराण तत्ववादी किंवा मिथ्या मॅथॉलॉजी अशा प्रकारे जे काही भारतामध्ये लिहिलं गेलं होतं पूर्वापार त्याची अशा प्रकारे संभावना झाली. आणि जे काही आपण युरोपियन पुस्तकांमधून शिकत असू आणि युरोपियन शिक्षकांमधनं शिकलेलं आपण जे काही इतरांपर्यंत पोचवत असू ते खरं शिक्षण आणि त्याच्या बाहेरचं जर काही तुम्ही सांगत असाल तर ते मिथ्या किंवा पुराणमतवादी असा एक आपण म्हणू की असा एक शिक्का त्या काळात सगळ्या विद्वानांवर बसवण्याची एक प्रथा निर्माण झाली होती. आणि त्यामध्ये आपल्या देशातल्या खूपशा विद्वानांनी हा पुराणमतवाद सोडून किंवा पुराणमतवाद झुगारून असं मी म्हणेन हे नवीन आधुनिकतावाद हा स्वीकार केला. तर मला त्यात आश्चर्यही वाटत नाही किंवा त्यांची खूप मोठी चूक झाली होती त्या काळात असंही वाटत नाही. पण आजचा जर आपण विचार करायला बसलो तर आज आपल्याला जेव्हा आज आपण स्वतंत्र भारतात आहोत तेव्हा आज आपण ह्यात पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला राहून राहून वाटतं. आणि हा पुनर्विचार करत असताना आपल्याला पुन्हा एकदा मागे वळून बघायची गरज आहे. आणि तिथे आपल्याकडे काय संचित होतं, आपलं वाङ्मय काय होतं, आपल्या कल्पना काय होत्या, आपली समाजशास्त्रीय व्यवस्था कशी होती, आपली राजकीय व्यवस्था कशी होती, ह्याचा आज आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तो तौलनिक अभ्यासही आपण करू शकतो, ते काय होतं आणि आता काय आहे. आणि तो अभ्यास केल्यानंतर जर असं वाटलं की नाही ते चुकीचं होतं आणि आताचं बरोबर आहे तर आपण तो निष्कर्ष स्वीकारू शकतो. पण आत्ता जो आपण आपल्या 19व्या आणि 20व्या म्हणजे त्या शताब्दीतल्या मानसिकतेमुळे
तो इनर्शियामुळे जो आपण तो मतप्रवाह स्वीकारत असलो तर ते चूक आहे असं मला म्हणायचं आहे. तर ही प्रस्तावना जरा मोठी का झाली तर आजही आपण असा विचार करतो आणि आपल्याकडे जेव्हा इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला जातो त्यावेळेला आपल्या देशातले इकॉनॉमिक्स ह्या विषयातले सर्वात मोठे अर्थशास्त्रज्ञ कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं येतं मनमोहन सिंग, चिदंबरम. कारण काय? कारण ते हार्वर्डमधून शिकून आलेले आहे. कारण काय तर त्यांनी हार्वर्डमध्ये शिकून युनायटेड नेशन्स किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या संस्थांमध्ये नोकऱ्या केलेल्या आहेत म्हणून ते सगळ्यात मोठे अर्थशास्त्रज्ञ. त्यांनी भारतीय अर्थशास्त्राचा कधी अभ्यास केलेला आहे का असा जर प्रश्न विचारला तर उलट प्रश्न असा येतो की असं काही होतं का. त्यामुळे मला नाही वाटत की अगदी मनमोहन सिंग असतील किंवा चिदंबरम असतील तरीसुद्धा त्यांनी भारतीय अर्थशास्त्र असं काही होतं असं त्यांना माहीत असेल किंवा त्याचा त्यांनी अभ्यास केला असेल असं मला तरी वाटत नाही. आणि त्या अभ्यासाची काय गरज आहे ह्याचंसुद्धा कारण जर समजा जगभरात कोणीही हा अभ्यास करत नसेल आणि संबंध जगभरात हार्वर्ड जे काही इकॉनॉमिक्समध्ये म्हणेल ते सर्वश्रेष्ठ असं जगभर मान्य असेल तर भारताने वेगळा विचार का करावा असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण आपल्या देशाची जी काही एकूण नुसती सांस्कृतिक परंपरा असं मी म्हणणार नाही पण आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या देशातील मनोवैज्ञानिक सामाजिक परिस्थिती ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्या देशात असं बरंच काही वेगळं आहे की ज्यामुळे जगात इतरत्र जे काही चालतं त्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळ्या सोल्युशन्सची गरज आहे आणि त्या सोल्युशन्सचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे वळून आपल्याकडे ह्याची काही उत्तरं होती का ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. मागे वळून बघणं हे किती महत्त्वाचं असतं ह्याचं एकच छोटंसं तथ्य की आपण म्हणतो जंगलाचा राजा सिंह. तर सिंहाची अशी पद्धत असते की तो थोडंसं अंतर चालून गेला की तो थांबतो आणि तो मागे वळतो आणि आपण जेवढं अंतर चालून आलेलो आहे ते तो पुन्हा एकदा त्याच्या दृष्टीने पूर्णपणे तो निरखतो आणि तिथे काही नवीन संकट आहे का, तिथे कुणी नवीन शत्रू लपून बसलेला आहे का किंवा ती जी काही आपण जागा सोडून आलो तिथे ही मी माझ्या वहिवाटीतील जागा आहे असं सांगणाऱ्या जे काही खाणाखुणा निर्माण करत तो पुढे गेलेला असतो त्या खाणाखुणा व्यवस्थित आहेत ना का त्याच्यावर कुणी घाला घातलेला आहे ह्या सगळ्याचा विचार करून मग जेव्हा तो समाधान पावतो तेव्हाच तो पुढली वाटचाल करतो. आणि ही जी काही सिंहाची प्रवृत्ती आहे किंवा ही जी त्याची पद्धत आहे तो विनाकारण जंगलाचा राजा नाही झालेला. तर ह्या गोष्टीला आपल्याकडे खूप सुंदर शब्द आहे सिंहावलोकन. तर हे जे सिंहावलोकन आहे म्हणजे मला असं नेहमी वाटतं तुम्हाला जर स्वामित्व पाहिजे असेल जसं जंगलाच्या राजाला प्राप्त आहे तर तुम्हाला सिंहावलोकनाची सवय आणि ती पद्धत तुम्हाला अनुसरावी लागेल. तर ती आपल्याकडे दुर्दैवाने ती पद्धत आपण विसरायला लागलेलो आहोत आणि तरी आपण म्हणतो नाही आम्हाला विश्वगुरू व्हायचं आहे विश्वाचा राजा व्हायचं आहे. तर हे कसं शक्य आहे. तर पहिल्यांदा आपण ही सवय लावून घेऊया असं मी म्हणेन. आणि म्हणून भारतात अर्थशास्त्र कदाचित एक्झॅक्टली हा शब्द वापरला गेला नसेल परंतु आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक सुबत्ता आणण्याची जी काही पद्धती आहेत ह्या पद्धतींबद्दल भारतात काय सांगितलं गेलं ह्याचा आढावा मला ह्या ठिकाणी मांडायचा आहे. आणि ते सांगत असताना आपल्याकडे
लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे 2 शब्द वापरले गेले. आता ही पुन्हा भारतीय संस्कृतीची एक वेगळी परंपरा आपण म्हणूया किंवा खासियत म्हणूया, की ज्यांच्याबद्दल आपल्याला फारसं प्रेम वाटत नाही किंवा आपण त्यांच्या जवळ असावं असं वाटत नाही, की त्यांनी आपल्याजवळ असावं असं वाटत नाही, तरीसुद्धा त्यांचा तिरस्कार न करता त्यांना थोडाफार आदर दाखवणं ही एक आपली संस्कृती आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि अलक्ष्मी हा भेदाभेद करताना अगदी पुराणकालीन कथा जरी आपण बघितल्या तरी ती कथा काय सांगते, तर समुद्र मंथनाच्या वेळेला त्यातून लक्ष्मी निर्माण झाली किंवा लक्ष्मी त्यातनं बाहेर आली हे सगळ्यांना ऐकलेलं आहे. पण सगळ्यात अगोदर हलाहल बाहेर आलं आणि ते शंकरांनी ते हलाहल प्राशन केलं. तर त्या हलाहलानंतर लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी प्रकट झाली आणि तिला कोणीच स्वीकार करेना. परंतु देव आणि असुरांनी समुद्रमंथन सुरू ठेवलं आणि त्यातनं जसजशी इतर रत्न निघायला सुरुवात झाली तसं अलक्ष्मीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आणि मग काही रत्नांवर असुरांनी, काहींवर देवांनी आपापला हक्क सांगायला सुरुवात केली. आणि असं करता करता जेव्हा लक्ष्मी निघाली तेव्हा लक्ष्मी आपल्याला मिळावी असं देवांना आणि असुरांना दोघांना वाटलं, पण तिने त्या दोघांचाही तिरस्कार केला आणि ती विष्णूकडे गेली. परंतु विष्णूशी विवाह करण्यापूर्वी तिने विष्णूंना सांगितलं की माझी मोठी बहीण आहे अलक्ष्मी, तिचा विवाह आधी व्हावा आणि मग माझा विवाह व्हावा, तर तिचा विवाह होईल ह्याची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. म्हणून विष्णूंनी उद्दालक नावाचे एक ऋषी होते, त्यांना भरीला घालून त्यांच्याशी लक्ष्मीचा विवाह लावून दिला. परंतु उद्दालक ऋषींची कथा म्हणजे आपल्याला लहानपणी कधीतरी खरा शिष्य आरुणी हा धडा कोणीतरी वाचलेला आहे का? तर हे जे आरुणी म्हणून जे धौम्य ऋषींचे शिक्षक तेच पुढे उद्दालक आरुणी ह्या नावाने प्रसिद्धीस आले आणि त्यांनी बरंच मोठं म्हणजे त्या ऋग्वेदातल्या बऱ्याच ऋचा वगैरे ह्या त्यांनी रचलेल्या आहेत. त्यांचं वेगळं एक कर्तृत्व आहे. पण ह्या उद्दालक ऋषींनी अलक्ष्मीच्या एकूण सगळ्या स्वभावावरून तिला सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि ते तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. आणि मग अलक्ष्मी पुन्हा अशी दुःखाने व्याकुळ झाली आणि तेव्हा मग विष्णू तिच्याजवळ आले आणि तिने विष्णूला म्हटलं की जसं लक्ष्मीने तुझ्याशी विवाह केला आहे किंवा तू लक्ष्मीचा स्वीकार केलास तसा तू माझाही का नाही स्वीकार करत. कारण अलक्ष्मीचं वर्णन असं आहे की ती दिसायला लक्ष्मीसारखीच सुंदर, तिच्यासारखीच कमळावर बसून आलेली, परंतु तिचं वाहन हे कावळा आणि लक्ष्मीचं वाहन उलूक म्हणजे घुबड असं एक आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे की कावळा आणि घुबड ह्यांचं शत्रुत्व फेमस आहे. तर असं ती कावळा हा तिचं वाहन आणि जरी चेहरा अतिशय सौंदर्यवान असला तरी बाकीचं शरीर कुरूप असं तिचं पुराणातलं वर्णन आहे. तर विष्णूने सांगितलं की नाही, अलक्ष्मी ही कुठल्याही परिस्थितीत माझी पत्नी होऊ शकत नाही किंवा मी तिचा स्वीकार तुझा करू शकत नाही, पण तुला निवासस्थान काहीतरी हवं, तर म्हणून मी तुझं निवासस्थान ठरवून देतो की जिथे आळस आहे, जिथे कामचुकारपणा आहे, जिथे अप्रामाणिकपणा आहे, जिथे घाण आहे, कचरा आहे, अशा लोकांच्या घरात तुझं वास्तव्य असू शकतं. तेव्हा तू तिकडे राहू शकतेस. पण मग
अशी काही मंडळी विष्णूकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये सगळे जरी दोष असले तरीसुद्धा कायम अलक्ष्मीनी आमच्याकडे राहावं, असं कधीतरी आम्हाला थोडासा तरी रिलीफ मिळावा. तेव्हा विष्णूंनी सांगितलं की ठीक आहे, मग वर्षातून 4-6 दिवस लक्ष्मीचा पण तुमच्यावर कृपा होईल, पण त्याला अट अशी राहील की तुम्ही पहिल्यांदा तेवढ्या काळात आळस झटकून तुमच्या घरातली जी काही घाण आहे ती बाहेर काढा. आणि अशा तऱ्हेने आपल्याकडे दिवाळीच्या अगोदर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पहिल्यांदा घराची साफसफाई, घराचा कचरा काढणं आणि ते करत असतानासुद्धा अलक्ष्मीचा अनादर न करता त्यामुळे केरसुणी आणायची, तिची पूजा करायची आणि तिच्यावर बसवून आम्ही तुझी बोळवण करत आहोत असा मंत्र अलक्ष्मीला उद्देशून म्हणायचा आणि मग तिला बाहेर काढायची. शक्यतो तिची वाहत्या पाण्यात तिचं विसर्जन करायचं की जेणेकरून ती पुन्हा येऊ नये. आणि मग लक्ष्मीला आपल्या घरात आणायचं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची पूजा. ही आपली परंपरा. ही परंपराच आपल्याला बरंच काही सांगून जाते. पण मी जेव्हा आजच्या युगाप्रमाणे ह्याचा विचार करते तेव्हा हे जे पौराणिक शब्द होते, आळस किंवा अकर्मण्यता आपण म्हणू किंवा अकर्तव्यदक्षता, ह्यांच्या जोडीला मला असं वाटतं की अप्रामाणिकपणा, कारण तोही ह्या सगळ्या वर्णनामध्ये चपखल बसणारा असा एक शब्द आहे. पण त्या वर्णनामध्ये आपण अप्रामाणिकता असा जर शब्द जोडला तर मात्र चित्र टोटली बदलून जातं. कारण मग इथे आपल्याला भारतीय परंपरेत धनाची व्याख्या, संपत्तीची व्याख्या आणि भारताबाहेरील परंपरेत जी काही संपत्तीची व्याख्या, ह्या दोघांचा फरक आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. की कुठलंही जगातलं अर्थशास्त्राचं पुस्तक जर तुम्ही घेतलं आणि खास करून आपल्याकडे एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट नावाचं एक ॲक्ट आहे. तो ॲक्ट काय सांगतो की कुठल्याही अवस्थेत असलेलं नाणं किंवा नोटा किंवा बँकेचे लिहून दिलेले चेक हे कुठल्याही अवस्थेत असतील तरीसुद्धा ते ज्याच्या हातात आहेत ते त्याचे आहे. म्हणजे त्याला काळं गोरं, प्रामाणिक अप्रामाणिक अशी कुठलीही लेबलं ही पैशाला चिकटवली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चोरून पैसे आणले पण ते आज तुमच्या हातात आहेत तर ते तुमचे आहे. असा फक्त जर कोणी सिद्ध केलं की नाही ते तुम्ही चोरून आणलेले आहेत तर ते ज्याच्याकडून चोरून आणले त्याच्यासाठी तुमच्यावर केस होणार, आधी तुमच्यावर गुन्हा साबित होणार. तोपर्यंत तुम्ही ते त्याला परत करायची गरज नाही. तुमच्यावर गुन्हा साबित झाल्यावर तुम्हाला त्या गुन्ह्याप्रमाणे जी काही तुरुंगवास अमुक तमुक शिक्षा असेल ती शिक्षा दिली जाणार आणि मग त्या जजावर त्याच्या सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून आहे की ते पैसे त्याला परत करा असं तुम्हाला सांगायचं का नाही सांगायचं. असा हा पूर्ण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा खेळ आहे. तर सांगायचा उद्देश असा की ह्या ज्या सगळ्या व्याख्या किंवा ह्या ज्या सगळ्या नवीन पद्धती आपण बघतो ह्यातली एक ठळक गोष्ट अशी असते की पैसा हा पैसा आहे, त्याला दुसरं कोणतंही लेबल लागत नाही. पण भारतीय पद्धतीत तसं नाही आहे. भारतीय पद्धतीत त्याला मागे हा शब्द लावून जर त्याला अलक्ष्मी असं वर्णन केलं तर त्याच्यामध्ये
आणि अप्रामाणिकपणा, आळस ह्याच्यामधून जर तो पैसा आलेला असेल तर तो अलक्ष्मी आहे अशी आपण वेगळी व्याख्या करतो. आणि नुसतं अप्रामाणिकपणा एवढा मुद्दा एवढ्यावरच आपली संस्कृती थांबत नाही. समजा मी रस्त्याने चालत गेलेली आहे, मी कोणाची चोरी केलेली नाही, पण 100 रुपयाची नोट मला रस्त्यात सापडली, ती मी उचलली. आता विधान काय सांगतं, ती मी उचलावी का न उचलावी? तर मी ती उचलावी, कारण ती संपत्ती आहे, तिचा अनादर करायचा नाही. ती लक्ष्मी असेल तरी अनादर नाही करायचा, अलक्ष्मी असेल तरी अनादर करायचा नाही म्हणून तिला उचलायचं. पण ती मी वापरायची का? तर आपल्याला खूप जणांना आठवत असेल, आपल्याला लहानपणी हे शिकवलं गेलं होतं की असे काही पैसे मिळाले तर ते उचला आणि मंदिरात जाऊन ठेवा. बरोबर आहे. म्हणजे मला असं आठवतं कित्येक वेळेला आम्हाला मुद्दाम मंदिरात जावं लागत होतं. का? तर कुठेतरी रस्त्यात सापडलेत पैसे. आता ते घरी तर न्यायचे नाहीत, घरी न्यायला परवानगी नाही, खिशात ठेवायला परवानगी नाही. तर पहिलं त्याची बोळवण करा की ते मंदिरात जा. तर ते मी चोरले होते का? चोरले नव्हते. पण ते मी कमावले होते का? ह्याचं उत्तर ते मी कमावले नव्हते. त्यामुळे जे मी कमावले नाहीत ते मी वापरायचे नाहीत. हे खूप मोठा अर्थशास्त्रीय नियम हा आपल्याला सांगितला गेलेला आहे की जे तुम्ही कमावलं असेल तेवढंच तुम्ही वापरू शकता, जे तुम्ही कमावलं नाही ते तुम्ही वापरू शकत नाही. तर ही जी काही संपत्तीची व्याख्या आणि अशी जी संपत्ती आहे ती लक्ष्मी आहे. आणि जे तुम्ही अप्रामाणिकपणे कमावलेलं असेल किंवा जे बिनमेहनतीचं तुम्हाला मिळालेलं असेल ती अलक्ष्मी आहे. आणि तिचा तुम्ही अनादर करू नका, परंतु तिला तुम्ही स्वीकार करू नका. हे मुख्य तत्त्वज्ञान आहे. तर आता एक उदाहरण म्हणून सांगायचं तर आपल्याकडे लॉटरी ही खूप हे अजूनही लॉटरीची सिस्टम आहे. मग लॉटरी घेणारे लॉटरी घेतात, मग कधीतरी त्यांना एक मोठं बक्षीस लागतं. आणि आपण लॉटऱ्या अदरवाईज थांबवू शकत नाही, प्रायव्हेट लॉटऱ्या. हे लक्षात आल्यानंतर मग सरकारने ठरवलं मग आपणच ह्याच्यात उतरायचं. आणि म्हणून सरकारी लॉटऱ्यांचीही आपल्याकडे सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लॉटरी ही आपल्याकडे मान्यता प्राप्त अशी गोष्ट आहे. पण आपण जर खोलात जाऊन विचार केला, समजा मी लॉटरीचं 1 रुपयाचं तिकीट घेतलं आणि समजा मला 1 लाख रुपयाचं बक्षीस लागलं, तर हा विचार पहिल्यांदा मनामध्ये येणं गरजेचं आहे की हे 1 लाख रुपये मी कमावलेले आहेत का? आता जर आपण लोकांच्याशी हा मुद्दा चर्चेला नेला तर टिपिकली काय उत्तर मिळतं की हो, हे मी कमावलेले आहे. कसे कमावले? तर 1 रुपया मी इन्व्हेस्ट केला आणि त्याचं फळ म्हणून मला 1 लाख रुपये मिळाले. बरोबर आहे. म्हणजे हे माझी कमाई आहे. तर मला असं विचारायचं आहे की हे उत्तर आपल्यापैकी किती जणांना पटत नाही आणि का पटत नाही? म्हणजे मी पुष्कळांना हा प्रश्न विचारला की तुम्ही 1 रुपयाचं तिकीट घेतलं, तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं, ही तुमची कमाई झाली का? तर त्याचं उत्तर खूप जणांनी हो सांगितलं. म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न विचारते की त्याचं उत्तर नाही असं असेल तर तुम्हाला हो असं सांगणारी खूप मंडळी भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर माझ्या मिशनमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की का नाही.
हां, म्हणजे नाही, असं नाही, हे लक पण नाही आहे. हा एक स्टॅटिस्टिक्सचा नियम आहे की काही तुम्ही एक फासा फेकला तर काही कुठलं तरी दान पडेलच. हे गॅम्बलिंगच आहे, हे गॅम्बलिंग. पण गॅम्बलिंगसुद्धा ते काय म्हणतात, आम्ही गॅम्बलिंग खेळलो की नाही, म्हणजे आमचं मेहनत आम्ही आमचा पैसा पहिला अडकवला, 1 रुपया, आम्ही आमचा वेळ अडकवला, आम्ही थोडीफार मेहनत केली. जसं तुम्ही करोडपतीच्या प्रश्न उत्तरांना समोर बसलात तर तुमची मेहनत आणि तिथे बसायचं आहे म्हणून तुम्ही घरी थोडाफार अभ्यासही केला, म्हणजे तुम्ही थोडीफार मेहनत केली, मग थोडी इन्व्हेस्टमेंट केली, थोडे श्रम केले, थोडा अभ्यास केला, थोडा वेळ खर्च केला. ओके, मग ही माझी मेहनतीची कमाई नाही असं कसं? मोबदल्याचा प्रपोर्शन खूप व्यस्त आहे, त्यामुळे त्या कामाचा किंवा त्या श्रमाचा, त्या इन्व्हेस्टमेंटचा तो मोबदला नाही आहे. हां, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण म्हणतो की ते येऊ द्या. पण हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण म्हणतो की म्हणजे ते येऊ द्या, कदाचित आपण नको येऊ द्या असं कदाचित आपण नाही म्हणणार, पण आपल्याला जाणीव पाहिजे की हे आपल्या मेहनतीचं नाही. आणि मग ह्याच्यामध्ये काही गोष्टी येतात. आता सगळ्यात पहिली जी गोष्ट मला अशी जाणवते ती अशी की आपल्याकडे ईशावास्य उपनिषद हे आपल्या संस्कृतीतलं पहिलं उपनिषद, आणि ह्या उपनिषदाची पहिली ओळ किंवा पहिला श्लोक तो असं सांगतो की जे तुमच्या मेहनतीचं आहे तेवढंच तुमचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही ते जास्तीत जास्त असावं ह्यासाठी तुम्ही तुमची मेहनत, तुमचे श्रम, तुमची बुद्धी, तुमचं सामर्थ्य हे सगळं पणाला लावा. त्याच्यात तुम्ही कर्तव्य दक्षता वापरा, तिथे आळस नको किंवा अदक्षता पण नको. तिथे तुम्ही दक्ष राहा, आणि मेहनत आणि दक्षता, मेहनत आणि त्याचं ज्ञान नेमकं कसं करायचं ही दक्षता पण किंवा हे ज्ञान पण तुमच्याकडे पाहिजे. त्याप्रमाणे तुमचे हात चालले पाहिजेत, ती दक्षता पाहिजे. तर हे सगळं असल्यानंतर जे तुम्हाला मिळेल ती तुमची संपत्ती. आणि अशी जी संपत्ती आहे तर श्री सूक्तात एक असं वर्णन आहे की अशी जी संपत्ती आहे की जी माझ्या मेहनतीची आहे, ही संपत्ती माझ्याकडे वाजत गाजत सगळ्या जगाला ओपनली सांगत आणि हत्ती, रथ, घोडे ह्यांच्यावर बसून म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात यावी, परंतु सगळ्या जगापासून लपवून हळूच कुठल्या तरी खिडकीतून, हळूच कुठल्या तरी टेबलाखालून अशी येणारी संपत्ती माझ्याकडे येऊ नये. कारण तशी संपत्ती जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा आपल्याकडे खूप मोठं मानसशास्त्र किंवा आरोग्यशास्त्र, मी म्हणेन एक खूप मोठं आरोग्यशास्त्र असं सांगतं की तुमच्याकडे आलेल्या संपत्तीतून तुम्ही जे अन्न विकत घ्याल आणि त्या अन्नातून तुम्हाला जे पोषण मिळेल आणि त्या पोषणातून तुम्हाला जे बुद्धी सामर्थ्य मिळेल, ते बुद्धी सामर्थ्य तुमच्याकडून तुम्हाला नवीन नवीन प्रतिभा देईल, नवीन नवीन शोध घडवून येईल, आणि तुम्ही परब्रह्माला त्या बुद्धीच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून पाहू शकाल. पण जे तुमच्या मेहनतीची कमाई नाही अशी संपत्ती जेव्हा तुमच्या घरात येते, त्या संपत्तीतून विकत घेतलेलं किंवा त्या संपत्तीतून मिळवलेलं, आदानप्रदान करून मिळवलेलं अन्न जेव्हा तुम्ही तुमच्या घरात वापरता, तेव्हा त्या अन्नातून जी तुमची बुद्धी निर्माण होते
ती बुद्धी पण तशीच भ्रष्ट होते. आणि म्हणून तशी बुद्धी तुम्हाला पुढे विनाशाकडेच घेऊन जाते. त्यामुळे अशी एक मोठीच्या मोठी एक चेन आपल्याकडे सांगितलेली आहे. मग ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा विषय एक स्टँड अलोन विषय राहत नाही. त्या इकॉनॉमिक्सबरोबर तुमचं आरोग्यशास्त्र येतं, त्या आरोग्यशास्त्राबरोबर तुमची सायकॉलॉजी येते, त्या सायकॉलॉजीबरोबर तुमची जी काही प्रगती व्हायची आहे, जी समृद्धी आहे ती त्याच्याबरोबर येते, त्याच्यामध्ये समाजशास्त्र येतं, असं सगळं काही येतं. आणि ह्या सगळ्याचा उपयोग हा अल्टिमेटली समाजधारणेसाठी होणार असतो. आणि अशा तऱ्हेने समाजाचं धारण हे ह्या तत्त्वज्ञानामुळे होतं. म्हणून ह्या तत्त्वज्ञानाला धर्म असं म्हणायचं. तर धर्म काय, तर समाजाला जो धारण करू शकेल किंवा समाजाला कायमपणे टिकवू शकण्याच्या ज्या काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते धर्म. आणि त्या धर्माच्या व्याख्येमध्ये ईशावास्योपनिषदातलं पहिलं वाक्य हे आहे की असा समाज जर तुम्हाला टिकवायचा असेल, तुमचा समाज जर तुम्हाला टिकवायचा असेल, तर त्या समाजात बिनमेहनतीचा पैसा, बिनमेहनतीची लक्ष्मी ही नेहमी बोळवण करायची लक्ष्मी अशीच तुम्ही मानली पाहिजे. त्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टप्रमाणे ती ज्या अर्थी तो पैसा आहे त्या अर्थी तो सर्वशुद्ध आहे असं तुम्ही मानता कामा नये. हा एक आपलं तत्त्वज्ञान किंवा आपलं अर्थशास्त्र आणि जे आज आपण आधुनिक अर्थशास्त्र म्हणून जे काही शिकतो त्याच्यामधला हा फरक आहे. आता जसं मी सांगितलं, तर जसं बिन मेहनतीचा पैसा नको, बिन श्रमाचा पैसा नको, अप्रामाणिकपणाचा पैसा नको, तसं अजूनही एक ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक त्याला काय आपण एक अजून आयडियल किंवा अजून एक त्याचे क्रायटेरियन त्याला सांगितलेलं आहे. आणि तो काय, तर ज्याच्यामध्ये समाजाचं दोहन होत असेल, समाजाचं शोषण होत असेल. मग तुम्ही तुमच्या मेहनतीने खूप काही करता आहात, पण ते करत असताना समाजाचं शोषण होत आहे. म्हणजे समजा मी एक राजकीय सामर्थ्य ज्याच्या मागे आहे असं मी कोणीतरी व्यक्ती आहे आणि मी खूप मेहनत केली, प्रत्येकाच्या घरी गेले, प्रत्येकाला धाक दाखवला, प्रत्येकाकडून काहीतरी वसुली खंडणी केली. तर मेहनत केली का? केली. सामर्थ्य वापरलं का? बुद्धी वापरली का? वेळ वापरला का? पण ती होती लूट, बरोबर आहे. त्यामुळे आणि त्याच्यातून दुसऱ्या व्यक्तीचं शोषण झालं. नुसतं शोषण झालं असं नाही, तर त्या व्यक्तीने तिच्या मेहनतीची म्हणून जी काही कमाई केलेली होती ती माझ्यापर्यंत आली. तेव्हा अशी जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था ही जी शोषणाची आणि दोहनाची व्यवस्था आहे, ही व्यवस्थासुद्धा अप्रामाणिक आहे. त्यामुळे आपल्याकडे अपरिग्रह ह्या नावाचा एक अजून शब्द आहे की ज्याला समाज धारणेत आपलं काहीतरी कंट्रीब्युशन असावं, समाजाचा धर्म टिकवण्यासाठी माझं काहीतरी योगदान असावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी अपरिग्रह करावा. म्हणजे आपल्या सामान्य गरजेपेक्षा जास्ती मला हे पण हवं आहे, हे पण हवं आहे, हे पण हवं आहे, ही हाव त्यांनी ठेवू नये. मग आता एक आपण साड्यांचंच उदाहरण घेऊया. आपल्याकडे प्रत्येकीकडे अगदी छान
कपाटात रचून ठेवलेल्या आणि सणासुदींना काढायच्या 50 साड्या असतील, मी म्हणेन तरी ठीक आहे, तरी तुम्ही अपरिग्रहाचा सिद्धांत नाही मोडला अजून. पण ज्या वेळेला मी बघितलं टी व्हीवर की जयललिताच्या घरातून 5,000 साड्या निघाल्या आणि तरी अजून तिची कपाटं चालूच आहेत, ती रिकामी होतच नाही आहे, हां, तेव्हा मला खरा अपरिग्रह ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला की हो, हां, जे तिने करायला नको होतं, म्हणजे तिने जो अपरिग्रह हे तत्त्वज्ञान शिकायला हवं होतं ते ती शिकली नाही, हे मला इथे दिसून येतं. तर अपरिग्रह का? तर एक छोटं उदाहरण सांगते की आपल्याकडे एक खनन माफिया आहे. खनन माफिया म्हणजे तुम्हाला कळतं ना की जी काही प्राकृतिक संपदा आहे, वाळू असली तर वाळू उपसत चला, डोंगर आहे डोंगर कापत चला, क्रशिंग करत चला, अशा प्रकारचे जे उद्योग करतात त्यांना खनन माफिया असं नाव आहे. तर एक खनन माफिया आहेत की ते डोंगर कापतात, वाळू उपसतात. कशासाठी? तर मला माझा एक रिझॉर्ट बांधायचा आहे त्यांचा स्वतःचा. पण ठीक आहे, मग एक रिझॉर्ट बांधला, मग नाही मला दुसरा बांधायचा आहे, मग अजून एक बांधला, मग तिसरा बांधला, मग असे आज त्यांचे जवळजवळ 15-16 रिझॉर्ट्स आहेत आणि त्यांचे जवळजवळ 120 क्रशर्स 24 तास पुणे ते कोल्हापूर ह्या महामार्गावरचे डोंगर कापत आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला जे एक उदाहरण सांगितलं. काय काय म्हणाला? तो वेगळा मुद्दा आहे. घेऊन जायची बात खूपच लांब राहिली. ते आज स्वतःला 20 रूपं धारण करून त्यांच्या 20 रिझॉर्ट्समध्ये राहू शकतात का? नाही राहत. झोपतात तेव्हा एकाच पलंगावर एकाच खोलीत झोपतात. हां, ते काही एकत्र एका वेळेला 20 रिझॉर्ट्समध्ये नाही राहत. हां, पण ह्याला हाव असं. तर हे जे काही प्रकृती दोहन हे देखील समाजधारणेला अनुकूल नाही, प्रतिकूल. आणि म्हणून अशा तऱ्हेचं दोहन करणारी जी काही व्यवस्था असेल ती देखील अप्रामाणिक. मग त्यातून संपत्ती जनरेट होते का? तर येस, हॉर्वर्डनी ज्याला संपत्ती असं नाव दिलेलं आहे ती संपत्ती जनरेट होते. त्यांचा बँक बॅलन्स दरवर्षी दुपटीने वाढत असतो. आज 2,000 रुपये असतील तर उद्या 4,000 रुपये, परवा 8,000 रुपये, मग 16. मग तुम्ही ती बिरबलाची गोष्ट वाचलेली आहे ना की एका बुद्धिबळाच्या 64 खणांपैकी पहिल्या खणात एकच गव्हाचा दाणा मला पाहिजे, पण पुढल्या प्रत्येक खणात गव्हाचे दाणे मागच्यापेक्षा दुप्पट करा आणि 64 घरांमध्ये जेवढे गव्हाचे दाणे बसतील तेवढे दाणे मला द्या, असं त्यांनी अकबराला सांगितल्यानंतर जेव्हा तो 13व्या दाण्यापर्यंत पोचला अकबराचा अकाउंटंट, तेव्हा त्यांनी अकबराला सांगितलं ह्या क्षणी तू तुझं वचन मागे नाही घेतलंस तर सगळं राज्य बिरबलाला द्यावं लागणार. तर ही मंडळी ही साधारण 64 घरापर्यंत त्यांचं बँक बॅलन्स असा दामदुपटीने दररोज वाढवला पाहिजे अशा पद्धतीने वागणारी मंडळी आज आपल्याकडे आहेत. आणि हार्वर्डच्या व्याख्येप्रमाणे ते सगळे योग्य प्रकारे संपत्ती कमावत आहेत. हां, पण म्हणून आपल्याला अलक्ष्मी आणि लक्ष्मी आणि प्रामाणिक धन आणि त्या प्रामाणिक धनामध्ये काय काय बसत नाही, तर जे मी दुसऱ्यांचं चोरलं, दुसऱ्यांची लूट केली ते तर बसत नाहीच, पण जे माझंच होतं किंवा माझ्या वाडवडिलांकडून जे मला मिळालं होतं. समजा माझ्या वाडवडिलांचा एक मोठा 100 एकराचा सागवानाचा भूखंड असेल आणि मी म्हटलं की तो मी रोज कापत जाते म्हणजे मला प्रत्येक एका सागवानाच्या झाडातून एवढे पैसे मिळतील, तर बाहेरचा माणूस मला अडवू नाही शकत.
कारण ते माझ्या वाडवडिलांकडून वारसा हक्काने मला मिळालेलं आहे. पण जेव्हा मी अपरिग्रह हा शब्द वापरते इकॉनॉमिक्सच्या डेफिनिशनमध्ये किंवा प्रामाणिक धनाच्या डेफिनिशनमध्ये, जेव्हा मी अपरिग्रह हा कन्सेप्ट वापरते तेव्हा तेही अपरिग्रह नाहीच आहे, तीही हावच आहे. आणि ती हाव आहे म्हणजे ती अलक्ष्मीच आहे. तर अशी ही लक्ष्मी आणि अलक्ष्मीची व्याख्या, आणि त्या व्याख्येचा संबंध आपला कशाशी जोडला आहे तर आपलं अन्न, आपलं आरोग्य, त्या आरोग्यातून मिळणारं सामर्थ्य, त्या आरोग्यातून मिळणारं ज्ञान, त्या आरोग्यातून मिळणारी प्रतिभा, आणि त्या बुद्धीतून आणि त्या ज्ञानातून मिळणारं परमतत्वाचं तिथपर्यंत पोचणं, हे सगळं ह्या लक्ष्मीमुळे निर्माण होतं आणि अलक्ष्मीमुळे दुरावतं, असं हे आपलं तत्त्वज्ञान. आपण आता असे कितीतरी राजकीय पुढारी बघतो बघतो ना.